वर्षाच्या सिंहस्थ कुंभमेळा 27-28च्या नियोजनानुसार खेड तालुक्यामध्ये सुद्धा भीमाशंकर विकास आराखडा मोठ्या प्रमाणामध्ये केला गेला। खेड ते भीमाशंकर या रस्त्यासाठी सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी काम मंजूर झालं, परंतु काही कारणानं संपादन असेल 27-28 पर्यंत ते काम पूर्ण होऊ शकत नाही। परंतु कुंभमेळ्याला येणारी मुंबई आणि महाराष्ट्रातून येणारी जी लोक आहेत त्यामध्ये PWDच्या माध्यमातून कलेक्टर महोदयांनी नवीन आराखडा एक तयार केलेला आहे। ते जे रस्ते आहेत त्या रस्त्यांना निधी मिळावा, त्यामध्ये करंजविरे वांद्रे ते आपल्या गोटवडी मार्गे, धामणगाव मार्गे, शिरगाव मार्गे, तळेघर तो एक रस्ता आहे आणि अजूनही 2-3 रस्ते जे जोड रस्ते आहेत त्यासाठी निधी मिळावा। खऱ्या अर्थानं ही ट्रॅफिक जर कमी करायची असेल तर आपल्या खेड तालुक्यामधून शिरूर त्याचबरोबर शिरोली आणि कर्जत उरण पनवेल हा रस्ता यापूर्वी अनेक वेळा त्याचा आराखडा शासनासमोर सादर केला। माननीय उपमुख्यमंत्री महोदय स्वर्गीय अजितदादा पवार यांचं स्वप्न होतं, त्यांनी त्या ठिकाणी कॅबिनेटमध्ये आणून त्याला मंजुरी देऊ असा शब्द सर्वांना दिला, कारण तो रस्ता फक्त खेड तालुक्यासाठी वरदान नाही, परंतु त्या पुणे जिल्ह्याच्या परिसरामध्ये रिंग रोडच्या नंतर जर ट्रॅफिक कमी करायची असेल तर तो रस्ता होणं गरजेचं आहे।